महिला व बाल विकास विभाग अंतर्गत चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप आज दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी महिला व बाल विकास विभाग अंतर्गत चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप करण्यात आला। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा क्रीडा संकुल येथे सदर समारोप झाला। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री स्वामी, नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय पडोळ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमती उषा साळुंके, बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट अनिता भामरे, श्रीमती सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षिका अधिकारी दिनेश लांडगे, बाल संगोपन संस्थाचालक सुनील वाघ, शरद पाटील, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती मनीषा पिंपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम समारोप बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। यावेळी न्यायाधीश संदीप स्वामी यांनी सांगितले की लहान मुलांमध्ये चांगल्या संस्काराची सुरुवात ही वडिलांनंतर शाळेपासून होत असते। त्यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनविण्यात आई वडिलांनंतर शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते। आपण जशी लहान बाळाची काळजी जशी घेतो तशीच काळजी मुलांची घ्यावी। मुलांना योग्य वेळी योग्य दिशा देणे आवश्यक आहे। तसेच मुलांना लहानपणापासून मुलींचा स्त्रीचा सन्मान करणे शिकवणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल। लहान मुलींनीही गुड टच बॅड टचची तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करीत असल्यास याबाबत त्वरित माहिती शिक्षकांना द्यावी। शिक्षकांनी देखील न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयास माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक 1098 यावर कॉल करावा। वसतिगृहात राहणाऱ्या मुला मुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक तसेच अधीक्षकांनी घ्यावी असे देखील आव्हान न्यायाधीश श्री स्वामी यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आवाहन केले। तर या प्रसंगी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर धावणे, बुद्धिबळ, कबड्डी, फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, मुले मुली, सांघिक नृत्य, चित्रकला, मतिमंद गट आदी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन शीतल जावरे यांनी, तर आभार प्रदर्शन मनीषा पिंपडे यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षण गृह, बालगृहातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। यावेळेस संस्कार मतिमंद शाळेतील